बचतीबाबत मध्यमवर्गीय लोकांचे 10 गैरसमज आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बचत, सेव्हिंग ही आपल्या सगळ्यांसाठी, विशेषतः मध्यमवर्गीय लोकांसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या अडचणीच्या काळात उपयोगात येते ती म्हणजे आपली बचत. पण सध्याच्या महागाईच्या काळात बचत करणे अवघड झाले आहे किंवा बऱ्याच जणांकडून बचत होतच नाही. आलेला पैसा पुरत नाही, मग बचत होणार कशी? आणि बचत होत नाही तर भविष्यात अडचणीच्या काळात करायचं काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बचतीबाबत मध्यमवर्गीय लोकांचे खूप सारे गैरसमज आहेत. त्यातले 10 प्रमुख गैरसमज आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. नंबर 1, बचतीसाठी खूप सारे पैसे लागतात. या गैरसमजाचे वास्तव किंवा खरी गोष्ट अशी आहे, बचत करण्यासाठी मोठा पगार असण्याची गरज नाही. तुम्ही दररोजच्या खर्चात लहान लहान बचत करून सुरुवात करू शकता. बचतीचे प्रमाण महत्त्वाचे नसून बचतीची सवय आणि सातत्य महत्त्वाचं आहे. ते जर नसेल तर कितीही पैसा आला तरीही बचत कधीच होऊ शकणार नाही. नंबर 2, बचत बँक खात्यात ठेवणे सुरक्षित आहे. आता या गैरसमजाचे वास्तव म्हणजे बचत खात्यात ठेवलेल्या पैशांचे व्याज महागाईच्या दरापेक्षा खूप कमी असते. त्यामुळे तुमच्या पैशांचे मूल्य वाढत नाही, उलट त्याची क्रयशक्ती कमी होते. नंबर 3, बचत आणि गुंतवणूक एकच आहे. या गैरसमजाचे वास्तव म्हणजे खरी गोष्ट ही आहे की बचत म्हणजे पैसा एका बाजूला काढून ठेवणे आणि गुंतवणूक म्हणजे पैसा वाढवण्यासाठी त्यावर सक्रियपणे केलेले काम. बचतीमुळे सुरक्षितता मिळते तर गुंतवणुकीमुळे आपली संपत्तीमध्ये वाढ होते. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरीही दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बचत हे प्रत्येकजण करू शकतो. गुंतवणूक करताना मात्र विशेष ज्ञान, नियोजन आणि कार्यक्षमता आवश्यक असते. गुंतवणूक करण्यासाठी सुरुवातीला तुमची बचत असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्या बचतीमधून कशी गुंतवणूक करता येईल याचं ज्ञान असणं देखील आवश्यक आहे. नंबर 4, प्रथम खर्च करा, नंतर जे उरेल ते वाचवा. या गैरसमजाबाबतचं खरं वास्तव म्हणजे यशस्वी असणारे किंवा पैसा, संपत्ती असणारे लोक अगदी याच्या उलट करतात. अगोदर स्वतःला पैसे द्या. पगार मिळताच सगळ्यात अगोदर बचतीची रक्कम बाजूला काढून ठेवा आणि राहिलेल्या पगारातून खर्च करा. यामुळे बचतीत असणारे सातत्य टिकून राहील आणि त्यामुळे बचत होत राहील. त्यात कधीही खंड पडणार नाही. 5वा गैरसमज, दररोजच्या छोट्या खर्चामुळे काहीच फरक पडत नाही. या गैरसमजाचं खरं वास्तव म्हणजे दररोज होणारा कॉफी, चहा, स्नॅक्स किंवा अनावश्यक सबस्क्रिप्शनचा खर्च हा कितीही छोटा वाटत असला तरी तो मोठा होत जातो आणि हे आपल्याला कळत देखील नाही. हे छोटे छोटे खर्च वाचवून ती रक्कम SIP मध्ये गुंतवली असता भविष्यात आपल्याला त्याचा मोठा फायदा होतो किंवा त्याची मोठी बचत होऊ शकते. नंबर 6, बचतीचा पैसा नेहमी हातात असावा, म्हणजे नेहमी कॅश असावा. या गैरसमजाबाबतचं वास्तव म्हणजे गरजेपेक्षा जास्त पैसा किंवा कॅश ही स्वतःजवळ ठेवली किंवा बचत खात्यात ठेवली तर ती सहज खर्च होते. त्यामुळे बचतीची रक्कम म्हणजे झालेली बचत ही गुंतवणुकीत बदलली पाहिजे, त्याची गुंतवणूक झालीच पाहिजे. नंबर 7, क्रेडिट कार्डचा वापर बचतीसाठी चांगला नाही. आता या गैरसमजाचे वास्तव म्हणजे क्रेडिट कार्डमुळे कर्जबाजारी होण्याचा धोका असला तरीही त्याचा जबाबदारीने वापर केल्यास रिव्हर्स पॉइंट किंवा कॅशबॅक मिळतो, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे बचत होते. म्हणून क्रेडिट कार्डचा जबाबदारीने वापर असल्यास ते आपल्या फायद्याचेच ठरते. नंबर 8, बचतीचे ध्येय नसले तरीही चालेल. या गैरसमजाचे वास्तव म्हणजे कुठल्याही ध्येयाशिवाय, उदाहरणार्थ घर, शिक्षण, निवृत्तीनंतरच्या योजना, अशा कुठल्याही ध्येयाशिवाय केलेली बचत ही लवकरच थांबते. त्यात सातत्य राहत नाही. बचतीला ध्येय असल्यास ती अधिक प्रभावीपणे होते. नंबर 9, जास्त परतावा, हाय रिटर्न्स हवा. या गैरसमजाबाबतचे वास्तव म्हणजे जास्त परताव्याच्या मागे धावल्याने फसवणूक होण्याची किंवा त्यात मोठा धोका, रिस्क असण्याची शक्यता जास्त असते. बचतीसाठी परतावा आणि सुरक्षितता
याचा समतोल असणे गरजेचे आहे आणि बचत करणाऱ्याला तो समतोल राखता यायला हवा. नंबर 10, बचत ही खूप अवघड गोष्ट आहे आणि ती माझ्यासाठी नाही. या गैरसमजाबाबतचे वास्तव म्हणजे बचत करणे कठीण नाही, ती तर एक सवय आहे. एकदा बचतीची सवय लागली आणि त्यामध्ये सातत्य ठेवलं तर बचत अगदी सहज आणि सोपी आहे. हे होते बचतीबाबतचे 10 गैरसमज आणि त्या 10 गैरसमजांचे वास्तव म्हणजे खरी सत्यता, खरी गोष्ट काय आहे ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह.